काहीही चुकीचं केलं नाही असं पार्थनं मला सांगितलंय. सुप्रिया सुळेंकडून पुन्हा भाजपा पार्थची पाठराखण, सखोल चौकशी अंती योग्य तो तपास करण्याचंही आवाहन. मंत्रालयात लाचखोरी हा गंभीर विषय, आपल्याच टीम मेंबरचं ऑफिस सील करणं ही त्याहूनही गंभीर बाब. झिरवाळ प्रकरणी सुप्रिया सुळेंचे सरकारवर गंभीर आरोप. अजितदादांची फाईल बंद करायला अमित शहांचा नकार, त्यानंतरच दादांच्या बाबतीत संशयास्पद गोष्टी घडायला लागल्या. संजय राऊतांचा गंभीर आरोप. मुंबईत पहिल्या वहिल्या क्लायमेट वीकचं मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन. 3 दिवसीय कार्यक्रमात हवामानाशी निगडीत प्रत्यक्ष उपाययोजना आणि विस्तारावर दिला जाणार भर. अजित पवारांच्या निधनावर मिटकरींकडून अजूनही शंका उपस्थित. ब्लॅक बॉक्सची माहिती रिकव्हर न झाल्यानं केले सवाल. परळीतल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणी मोठी अपडेट. वाल्मिक कराडच्या घरी काम करणाऱ्यांची चौकशी. दोघांची नार्को तर एकाचं ब्रेन मॅपिंग होणार. माझ्या कार्यालयात लाचखोरी सुरू आहे याची कल्पनाच नव्हती. मंत्री झिरवाळ यांची पत्रकार परिषदेत माहिती. मुख्यमंत्री धाड टाकायला लावतील असं वाटत नसल्याचंही केलं स्पष्ट. झिरवाळ नार्वेकरांमुळे इज्जतीचं वस्त्रहरण. झिरवाळांच्या हिरवळीवर फडणवीस मायेनं हात फिरवतील. सामन्यातून झिरवाळ आणि राहुल नार्वेकरांवर टीकास्त्र. गणेश नाईकांच्या विरोधात शिवसेनेचं पोलखोल अभियान. नाईकांची नवी मुंबईतली भ्रष्टशिल्प शिवसेना उघड करणार. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन मुंबईत दाखल. विमानतळावर राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांची भेट घेणार. मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे वाहतुकीत 13 तासांसाठी मोठे बदल. दक्षिण मुंबईतले अनेक रस्ते आज वाहतुकीसाठी बंद. अनेक मार्गांवर अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंदी. मुंबईच्या जडणघडणीमध्ये कोकणी माणसाचं अभूतपूर्व योगदान. मुंबईत कोकण भवन उभारा. नितेश राणेंचं महापौरांना पत्र. नाशिकच्या तपोवनमधल्या वृक्षतोड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आज महत्वाची सुनावणी. मनसे नेते अॅडव्होकेट नितीन पंडित यांची याचिका. बारामतीमध्ये अजित पवारांचा 10 फूट उंच ब्रॉन्झचा पुतळा. पुतळ्याचं कलकत्त्यामध्ये काम सुरू. नटराज कला दालनाच्या वतीनं पुतळ्याची उभारणी. तिसऱ्या मुंबईसाठी 4000 कोटी. नव्या भुयारी मार्गांसाठी 1189 कोटी. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुद्धा नवे संकल्प. 12वीच्या परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपी प्रकरण. शिक्षण विभागाने केली तब्बल 587 विद्यार्थ्यांवर एकाच वेळी कारवाई. भौतिकशास्त्र विषयाच्या पेपरला विद्यार्थ्यांनी केली होती कॉपी. होळीच्या पार्श्वभूमीवर धावणार एकूण 186 रेल्वे. सावंतवाडी, मुंबई, नागपूर, बनारससह विविध मार्गांवर रेल्वे सेवा. विशेष गाड्यांचं आरक्षण बुधवारपासून सुरू होणार. आजपासून सीबीएसईच्या 10वी-12वीच्या परीक्षा. यंदा दोन्ही वर्गांचे मिळून 43 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार. कॉपी रोखण्यासाठी फिरती पथकं देखील तैनात. अभिनेत्री अमिषा पटेलला कोर्टाचं अल्टिमेटम. आर्थिक फसवणूक प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी. चेक बाउन्स प्रकरणात अभिनेता राजपाल यादवला मोठा दिलासा. अटी शर्तींसह कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर. शिक्षेला तात्पुरती स्थगिती. मालवणमध्ये समुद्रात एकाच वेळी 75हून अधिक डॉल्फिनचं दर्शन. चिवला बीचजवळ ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाले इंडियन ओशन हम्बॅक डॉल्फिन. बलाढ्य कांगारूंना हरवत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये धडक. निसांकानं ठोकलं दमदार नाबाद शतक. लंकेनं दिली 8 विकेट्सनं मात.